नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बँकेकडून FD, RD आणि तत्सम ठेवींवरती खातेधारकांना व्याज दिले जातं। सरकारी बँकांच्या तुलनेमध्ये खाजगी बँकांकडून मिळणारा व्याजाचा आकडा हा मोठा असतो। त्याशिवाय कोणत्याही बँकेमध्ये बँक डिपॉझिटवरती फारसं व्याज दिलं जात नाही, परंतु FD हा एक उत्तम व्याज मिळवण्याचा पर्याय ठरू शकतो। बँक खातेधारकांना कितीतरी बँक सुविधा देत असतं, परंतु यापैकी काही सुविधांचा खातेधारकांना कदाचित कल्पनाही नसते। अशीच एक सुविधा म्हणजे ऑटो स्वीप सर्व्हिस। याविषयी अनेकांना माहीतच नाही। ही एक अशी सुविधा आहे जी खातेधारकांना बँकेकडून तिप्पट व्याज मिळवून देऊ शकते। या सुविधेचा फायदा घेण्यासाठी बँकेमध्ये जाऊन ती सुरू करून घेणं अपेक्षित आहे। ऑटो स्वीप सर्व्हिस ही एक अशी सुविधा आहे जी ग्राहकांना सरप्लस फंडवरती अधिक व्याज मिळवून देते। खातेधारकांनी ही सुविधा सुरू केल्यास तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधील जमा रक्कम एका मर्यादेहून अधिक असल्यास किंवा सरप्लस फंड असण्याच्या स्थितीमध्ये आपोआपच फिक्स डिपॉझिट अर्थात FD मध्ये ट्रान्सफर केलं जातं। परिणामी सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळणाऱ्या व्याजाऐवजी बँक FD वरती मिळणाऱ्या व्याजाचा दर आणि त्याचा फायदा हा खातेधारकांना होतो। उदाहरण समजून घ्यायचं झाल्यास, तुम्ही खात्यामध्ये 20,000 रुपयांची मर्यादा ठेवली आहे आणि या खात्यामध्ये 60,000 रुपये तुम्ही डिपॉझिट केलेत, तर ऑटो स्वीप अंतर्गत 20,000 रुपयांहूनची अधिक रक्कम म्हणजेच जास्तीचे 40,000 रुपये हे FD खात्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतील आणि तिथे FDचा व्याजदर लागू होईल। तर 20,000 रुपयांवरती सेव्हिंग अकाउंटचाच व्याजदर लागू राहील। म्हणजेच एखादी बँक सेव्हिंग अकाउंटला 2.5% व्याज देत असेल आणि FD वरती 6.5 ते 7% व्याज असेल, तर वाढीव रकमेवरती तिप्पट व्याज तुम्हाला अगदी सहज मिळवता येतं। या सुविधेमुळे खातेधारकांमध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग करण्याची सवय रुजते। शिवाय या सुविधेअंतर्गत FD मध्ये व्यक्तिगतरित्या पैसे ट्रान्सफर करण्याची बिलकुल आवश्यकता नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे आणि जेव्हा तुम्ही पैसे काढून घ्याल तेव्हा ऑटोमॅटिक त्या व्याजासकट तुम्हाला पैसे मिळतील त्या दिवसापर्यंतच्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही अजूनही ऑटो स्वीप सर्व्हिस जर तुमच्या खात्यामध्ये चालू केलेली नसेल, तर आजच तुमच्या बँकेमध्ये जा आणि ऑटो स्वीप सर्व्हिस सुरू करून घ्या। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।